आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर, तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या सोबत. हॅलो डॉक्टर, विशेष फोन इन कार्यक्रम. हॅलो डॉक्टर, तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या सोबत. हॅलो डॉक्टर, विशेष फोन इन कार्यक्रम. श्रोते हो नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. बरेचदा आपण बघतो की विविध आजार होतात किंवा त्या आजारांबद्दल बरेच गैरसमज असतात. असेच काही आजार आहेत. त्यात किडनी स्टोन हा एक आजार आपण बघतो. आज आपला हॅलो डॉक्टरचा विषय आहे किडनी स्टोन आणि त्यासाठी मार्गदर्शन करायला आलेले आहेत यूरोलॉजिस्ट डॉक्टर अमित छिद्दरवार. तर अमित सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर सर, आज आपण आजच्या कार्यक्रमात किडनी स्टोन या संदर्भात जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मला हे सांगा की किडनी स्टोन म्हणजे नेमकं काय आणि हा नेमका कशामुळे होतो? किडनी स्टोन म्हणजे लघवीतील क्षारातील स्फटिकीकरण होऊन तयार झालेले कडक खडे असतात. म्हणजे जिकडे लघवी तयार होते किडनीमध्ये, ज्याला आपण नेफ्रॉन्स म्हणतो, तिथनं लघवी जेव्हा आपलं त्याचं शुद्धीकरण होत असतं तेव्हा पाणीसोबत बरेचसे क्षार पण फिल्टर होत असतात आणि लघवीसोबत जे बाकीचं क्षार जो फिल्टर झालेला आहेत ते जेव्हा एकत्रित होतं त्याच्यामुळेच खडे तयार होतात. आणि तेच खडे जेव्हा मोठे होतात तेव्हा त्या खड्याचा पेशंटला त्रास व्हायला लागतो. जेव्हा ते एकदम लहान असतात तेव्हा त्याला आपण क्रिस्टल्स म्हणत असतो. ते क्रिस्टल्स जेव्हा मोठे झाले त्याला आपण खड्यांचं असं नाव देतो. तर हे होण्याचं कारण म्हटलं तर मोस्टली जेनेटिक्सच असतं. म्हणजे रक्ताचं जे शुद्धीकरण किडनी करते ते सर्वांमध्येच करत असतं, पण सर्वांमध्ये खडे नाही बनत. त्याचं कारण हे आहे की शुद्धीकरणच्या वेळेस पाणी तर निघतंच, जे पण एक्सेस वॉटर असतं शरीरातलं ते बाहेर निघतं किडनीमधून, पण क्षारची जी मात्रा असते ती सर्वांमध्ये कमी जास्त असते निघणारी. आता हे कमी जास्त निघण्याचं डायटरी म्हणजे आपण खाण्यात काय घेतो त्याच्यावर तर अवलंबून असतेच. त्याच्या व्यतिरिक्त जेनेटिक्स म्हणजे ती किडनीचीच ऍबिलिटी असते. काही काही लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये खड्याची मात्रा जास्त असते त्यांच्यामध्ये ती किडनी पाणीसोबत अतिरिक्त क्षार बाहेर सोडत असते. आता हे क्षार म्हणजे बेसिकली कॅल्शियम, ऑक्झॅलेट, सोडियम हे सगळे पदार्थ जे शेवटी एकत्रित होऊन खड्याचं रूप घेत असतात. तर ही ज्यांच्यामध्ये जास्त सोडल्या जाते त्यांच्यामध्ये हा खूप जास्त प्रमाणात आढळला जातो. म्हणून पालकांमध्ये जेव्हा असतं तेव्हा मुलांमध्ये खडे जास्त होण्याची शक्यता असते, कारण की त्यांच्यामध्ये मूळ रूपातच किडनी जास्त क्षार बाहेर सोडत असते. अच्छा. तर सर, आपण किडनी स्टोन म्हणजे काय हे तर सांगितलं, याचे काही प्रकार देखील आहेत का? आता जसे कुठल्या प्रकारच्या क्षारनी तो खडा बनला आहे त्याच्या हिशोबाने प्रकार आहे. मोस्ट कॉमन असते कॅल्शियम ऑक्झॅलेट स्टोन. कॅल्शियम ऑक्झॅलेटचे 2-3 प्रकारचे असते. त्याचं केमिकल कंपोजिशन स्ट्रक्चर कसं आहे त्या आधारावर. त्याच्याशिवाय जे बाकीचे कॉमन आहे इन्फेक्शन मध्ये होणारं त्याला स्ट्रोवाइड स्टोन म्हणतो. त्याच्यात कॅल्शियम आणि फॉस्फेट आणि हायड्रोजन हे 3 कंपाऊंड असतात. त्याच्याशिवाय युरिक ऍसिडचा हा पदार्थ ऐकला असेल, त्याच्यानी होणारे स्टोन असतात. किंवा अजून सिस्टीन नावाचा एक पदार्थ असतो त्याच्यानी. पण 90 ते 95% जे स्टोन असतात ते कॅल्शियम ऑक्झॅलेटचेच असतात. हे बाकीचे कमीत कमी नाही म्हटलं तरी 20 ते 25 वेगळ्या प्रकारचे स्टोन आहे. त्याच्यात औषधींनी झालेले सुद्धा स्टोन असतात. हे सगळे मिळून सुद्धा 5% स्टोनच कंट्रीब्यूट करतात. 95% मध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचे झालेले असतात हे स्टोन. अच्छा. तर सर, हे जे किडनीचे स्टोन आहे हे जर शरीरात झाले तर नेमके कोणते धोके संभवू शकतात त्या व्यक्तीला, काय सांगाल सर? आता किडनी स्टोन जेव्हा होतं जसं मी म्हटलं त्याचा तो आधी क्रिस्टलच्या प्रकारात असतो आणि क्रिस्टलच्या रूपात असतो. तेच क्रिस्टल जेव्हा वाढत असतात, वाढल्यावर जेव्हा ते मोठे होतात म्हणजे ऍटलिस्ट 1-2 mm चे होतात, त्याला आपण खडे म्हणतो. आता आपली ही जी किडनी आहे, किडनी त्याच्यानंतर युरेटर म्हणजे लघवीची नळी, त्याच्यानंतर असते लघवीची पिशवी, युरिनरी ब्लॅडर म्हणतो, आणि त्याच्यानंतर लघवीच्या वाटे ती बाहेर निघत असते. तर या पूर्ण सिस्टम मध्ये सगळ्यात बारीक जी जागा आहे ती आहे युरेटर म्हणजे लघवीची नळी, ज्याचं डायमेन्शन असतात म्हणजे ज्याची 5 mm त्याचं डायमीटर असतो. आता या 5 mm डायमीटरच्या युरेटर मधनं आपल्या एरियामध्ये तरी ऍटलिस्ट हे बघण्यात येतं की 8 mm पर्यंतचे खडे
खूप लोक पास करतात. काही काही लोक 1 सेंटीमीटरचे म्हणजे 10 चे खडे सुद्धा पास करतात. पण ज्या खड्यांचा साईज 10 पेक्षा जास्त आहे त्यांच्यात 99 म्हणजे ऑलमोस्ट 100% लोक ते स्टोन पास करू शकत नाही आणि ते स्टोन येऊन अडकून जातात. आता तो खडा जसं एक कॅन्सरची गाठ असते, ती गाठ स्वतःहून घातक असते, ती शरीरात पसरणारी असते आणि त्याच्याने जीवाला धोका असतो. तसंच हा खडा स्वतःहून काही घातक नसतो. तो घातक जेव्हा त्या युरेटरला किंवा किडनीमध्ये कुठल्या भागाला तो जेव्हा जाऊन अडकतो, त्या अडकल्यामुळे जो त्रास होतो त्या कारणाने तो घातक होऊन जातो. आता हे अडकणं की न अडकणं हे पूर्ण त्या स्टोनच्या साईजवर डिपेंड करतं. म्हणून स्टोनचा साईज काय आहे हेच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे डिसाईड करायला की त्याला कुठल्या प्रकारचं ट्रीटमेंट लागणार आहे आणि ट्रीटमेंट लागणार पण आहे की नाही लागणार आहे. दर स्टोनला ट्रीटमेंटची गरज नसते. जेव्हा तो 1 सेंटीमीटरपेक्षा मोठा असतो तेव्हा 100% ट्रीटमेंटची गरज असते आणि जेव्हा तो 6 पेक्षा लहान असतो तेव्हा 100% ट्रीटमेंटची गरज नसते. हा जो मधातला 6 ते 10 आहे त्या रेंजमध्ये काही लोकांना ट्रीटमेंट लागते, काही लोक स्वतःहून पास करतात. अच्छा. तर सर आपण किडनी स्टोन संदर्भात सांगितलं, तर याचे नेमके लक्षणं काय आहेत? किडनी स्टोन झाला कसं ओळखायचं सर आपण? त्याला किडनी स्टोन झाल्यावर सगळ्यात कॉमनली पेशंटला पोटाच्या एका बाजूला, डाव्या किंवा उजव्या बाजूला जिकडे पण स्टोन झाला आहे तिकडे अतिशय जास्त वेदना असते, दुखणं असतं आणि त्याच्यासोबत उलटी मळमळ सुद्धा होत असते. आणि काही काही लोकांना जेव्हा सोबत इन्फेक्शन सुद्धा होतं तर ताप येत असतो. तर हे सगळ्यात कॉमन लक्षण आहे. याच्यात मोस्ट कॉमन वेदनाच आहे, दुखणं आहे, ज्याच्यामुळे पेशंट डॉक्टरांकडे येतो आणि मग जेव्हा ते एका बाजूला असते टिपिकल, तेव्हा आपण सोनोग्राफी किंवा एक्सरे करतो आणि मग आपल्याला आढळतो की यांना खड्याचा त्रास आहे आणि मग समोरचा उपचार त्याच्या साईजच्या हिशोबाने करतो. नक्की सर. या किडनी स्टोनच्या नेमक्या तपासण्या कशा पद्धतीने कराव्यात? तर किडनी स्टोननी होणारा प्रमुख त्रास जो असतो ते दुखणं असतं आणि किडनी स्टोनचे वेदना फार जास्त असतात. म्हणजे त्याचं जे दुखणं असतं ते अतिशय एवढं जास्त असतं की त्यासोबत पेशंटला उलटी मळमळ सुद्धा होत असते. तर हे वेदना टिपिकली पोटाच्या एका बाजूला असतात, कारण की किडनी शरीराच्या दोन्ही बाजूला असते, मधात नसते. तर ज्या बाजूला किडनी स्टोनचा त्रास झाला त्या बाजूला पेशंटला दुखणं असतं, वेदना असते. आणि जेव्हा ते वेदना होतात तेव्हा सोनोग्राफी ही सगळ्यात पहिली तपासणी आहे जो आपण करतो, ज्याच्यात आढळलं ते की किडनी स्टोन हा आहे बा. आणि त्या किडनी स्टोनच्या सोबत किडनीवर सूज आहे की नाही आहे, तो स्टोन किती मोठा आहे, त्याच्याने किडनीवर किती प्रभाव पडला आहे, या सगळ्याच्या आधारावर आपण ठरवतो की पुढची तपासणी करायची गरज आहे की नाही आहे. पुढची तपासणी म्हणजे एक तर सिरम क्रिएटिनिन, ज्याच्याने आपल्याला कळते की किडनीवर प्रभाव पडला आहे का, किडनीच्या फंक्शनिंगवर, म्हणजे ती जी काम करत आहे त्याच्यावर काही प्रभाव झाला आहे का. जर क्रिएटिनिन वाढलं म्हणजे त्या किडनीचं फंक्शन अफेक्ट झालं आहे आणि आपल्याला अर्जंट फर्दर इन्व्हेस्टिगेट करण्याची गरज आहे. दुसरं म्हटलं तर सिटी स्कॅन असतं. ती प्रमुख तपासणी आहे ज्याच्यावर आपण डिसिजन घेत असतो की त्याला ट्रीटमेंट लागणार आहे की नाही लागणार आहे. सोनोग्राफीवर आपल्याला स्टोन दिसत असतात, पण एक्झॅक्ट साईज ऑफ स्टोन जो आहे तो आपल्याला सिटी स्कॅनवर 100% कळू शकतो. सिटी स्कॅनवर साईज नाही तर अजून बाकीच्या गोष्टी पण कळतात की तो एक्झॅक्टली कुठे अडकलेला आहे, किडनीच्या पूर्ण ट्रॅक्टमध्ये कुठे अडकलेला आहे नेमका, त्याच्याने किडनीवर सूज आली आहे तर किती आलेली आहे, तो स्टोन किती जास्त कडक आहे त्याची सुद्धा माहिती आपल्याला सिटी स्कॅनवर एक HU नंबरनी आपल्याला कळू शकते की हा स्टोन खूप नरम आहे की खूप कडक आहे. त्याच्याने थोडीशी आयडिया येऊ शकते की स्टोन कशाने बनलेला असेल. जसं कॅल्शियमचे जे कॉमनली स्टोन असतात ते फार कडक असतात, पण तेच युरिक ऍसिडचे जे मी स्टोन सांगितले होते जे 5% असतात ते फार नरम असतात. तर याची आयडिया सुद्धा आपल्याला सिटी स्कॅनवर मिळू शकते. अच्छा, बरं. तर सर, किडनी स्टोन शरीरामध्ये जर फिरत असला तर त्याचा त्रास होत नाही आणि अटकून असला तर त्याचा त्रास होतो असं म्हणण्यात येतं, तर काय सांगाल सर आपण या संदर्भात? नाही, याचं असं आहे की खडा तो बनत असतो वर किडनीमध्येच,
पण किडनीमध्ये बनल्यावर लघवीचा जो वाट आहे किडनीवरून किडनीची युरेटर आणि मग ब्लॅडर आणि मग शरीराच्या बाहेर निघतो. या ट्रॅकमध्ये तो लघवीच्या प्रवाहासोबत किडनीचा स्टोन सुद्धा ट्रॅव्हल करतो. साईज त्याची एवढी असते की तो आरामाने बाहेर निघू शकत नाही, तेव्हा एका जागेवर जाऊन तो अडकतो आणि अडकल्यावर सुद्धा तो थोडं थोडं समोर सरकत असतो. आता जेव्हा तो अडकत जोपर्यंत नाही त्याचा त्रास पेशंटला होत नाही, पण जेव्हा तो अडकतो आणि अडकल्यावर थोडं सरकायला लागतो तेव्हा सगळ्यात जास्त पेशंटला मुख्यतः त्रास होतो, जेव्हा किडनीला सूज व्हायला सुरुवात होते, कारण की लघवीचा प्रभाव थांबून जातो त्या खड्यामुळे. जेव्हा तो जाऊन एकाच जागी थांबून जातो आणि तो बिलकुल हालत नाही, तेव्हा उलट पेशंटला त्रास होणं बंद होऊन जातो. आणि हे सगळ्यात मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे लोक स्टोनला दुर्लक्ष करतात. हे विचार करतात की स्टोनचा त्रास थांबला आहे म्हणजे स्टोन शरीरातनं निघून गेला असावा, जेव्हा की हे अतिशय चूक आहे. स्टोन जेव्हा एका जागी थांबून जातो आणि तो बिलकुलच सरकत नाही, कारण की तो ऑलरेडी थोडा मोठा झालेला आहे, सरकण्यासाठी बिलकुल जागा नाही आहे, तेव्हा ते त्रास देणं सुद्धा बंद करून देतो आणि तो स्टोन तिकडेच जागेवरच थांबून मोठा होत जातो साईजनी. त्याच्यावर क्षार ऍड होत जाते आणि तो खड्याचा साईज वाढत जातो आणि हळूहळू करत किडनीला पूर्णपणे नष्ट करू शकतो. म्हणून किडनी स्टोन आढळल्या जेव्हा जातो, मोस्ट कॉमनली त्याची साईज लहान असते जेव्हा आढळल्या जाते. त्याच्यानंतर जेव्हा त्याचं दुखणं कमी होऊन जातं तर पेशंटला वाटतं की स्टोन निघून गेला असेल, म्हणून त्याला वेदना जे थांबले आहेत. पण हे खूपच चूक आहे. ही जी मान्यता आहे की वेदना थांबले म्हणजे स्टोन नाही आहे, हे खूप चूक आहे. आपल्याला स्टोन निघाला आहे हे खात्री फक्त सोनोग्राफी किंवा सिटी स्कॅन किंवा एक्सरेवरच होऊ शकते. आणि जर त्याची साईज ऑलरेडी 1 सेंटीमीटरच्या वर असेल, त्याच्यानंतर वेदना जर काही वेळाने थांबल्या असेल, तर हे समजणं की तो खडा निघून गेला असेल हे अतिशय चूक आहे. कारण की ऑलमोस्ट 100% शक्यता आहे की तो एकाच जागी थांबून गेला आहे आणि त्याच्यामुळे वेदना त्याचे संपले. पण तो एकाच जागी थांबून 1 सेंटीमीटरचा 2 सेंटीमीटर होऊन जाईल आणि शेवटी किडनी नष्ट होईल, पण त्याला पेशंटला काहीच त्रास होणार नाही शेवटपर्यंत. तर अशा याच्यात आपल्याला वेदना नसताना सुद्धा प्रॉपर फॉलोअप घ्यायचा आहे. डॉक्टरांनी जसं सांगितलं तसं प्रॉपर सोनोग्राफी रिपीट करायची आहे आणि कन्फर्म करायचं आहे की स्टोन खडच आपल्या शरीरातनं निघाला आहे किंवा तो तिकडेच वाढला आहे आणि समोर काही शस्त्रक्रियाची गरज आहे. काही आजारांमुळे देखील हे किडनी स्टोनचा त्रास होत असतो किंवा किडनी स्टोन तयार होत असतात. तर आपण काय सांगाल सर, कोणते असे आजार आहेत? आता कॉमन आजार ज्याच्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढून जाते ते आहे डायबिटीज. आता डायबिटीज मध्ये आपल्या शरीराचं दर अंग एका वेगळ्या प्रकाराने काम करायला लागतो. त्याच प्रकारे आपली जी किडनी सुद्धा आहे ती जास्त क्षार सोडायला लागते बाहेर, ज्या कारणाने खडे होण्याची शक्यता वाढून जाते. आता हा सगळ्यात कॉमन आजार आहे ज्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. त्याच्याशिवाय जे आजार आहेत जसं हायपर पॅराथायरॉइडिझम, आपलं पॅराथायरॉइड नावाचं एक ग्लँड असतं जे पॅराथॉर्मोन नावाचं एक सिक्रेट करत असतं. ते जेव्हा जास्त काम करायला लागतं त्या कंडिशनमध्ये सुद्धा स्टोन खूप जास्त कॉमन असतात. पण ही जी आजार आहे हा डायबिटीज म्हणजे शुगर एवढा जास्त कॉमन नाही आहे, हा अनकॉमन आजार आहे. म्हणून कॉमन आजारांमध्ये आपण बघितलं गेलं तर डायबिटीज एक आजार आहे ज्याच्यात शक्यता स्टोनची वाढून जाते. सर आपण थोडं इथे थांबूया, एक फोन येतो आहे. हॅलो 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 मॅडम, मी चंद्रकांत बोलतोय. आता मला एक प्रश्न विचारायचा डॉक्टर सरांना. ऍक्च्युली किडनी स्टोन होऊ नये म्हणून काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे आणि झाला तर मग काय करायला पाहिजे? तर किडनी स्टोन न होण्यासाठी जे सगळ्यात पहिलं आपण जे करू शकतो ते आहे की जास्त पाणीचं सेवन करणं. आता जास्त म्हणजे हे फिक्स नसतं, सीझन वाईज आपल्याला जसं पाणीची आवश्यकता जास्त असते. उन्हाळ्यात आपल्याला जास्त पाणी घ्यावं लागतं, तर हे ऍक्च्युली डिपेंड याच्यावर करतं. आपल्याला 2 ते 2.5 लिटर लघवी दिवसाची व्हायला हवं तेवढं आपल्याला पाणीचं सेवन करायला हवं. म्हणजे जर उन्हाळ्यात आपल्याला त्याच्यासाठी 5 ते 6 लिटर सुद्धा पाणी प्यायची गरज पडू शकते. जर कोणी शेतकरी असेल जो शेतात काम करतो त्याला अजून जास्त पाण्याची गरज सुद्धा राहू शकते. तर जर 2 ते 2.5 लिटर लघवी रोज तयार झाली तर तो जो खडा आहे तो मोठा होण्याच्या आधीच लघवीच्या प्रवाहात तो बाहेर निघून जाईल. हे त्याच्या मागचा उद्देश आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट जे आपण करू शकतो ते पाणीचं सेवन जास्त करणं आहे. त्याच्याशिवाय मीठ थोडं कमी प्रमाणात घेणं. जसं ब्लड प्रेशरचा ज्यांचा त्रास असतो ते बिलकुल त्यांना मीठ पूर्ण बंद करायला सांगतात काही काही जणांना. तर याच्यात बंद करायची गरज नसते, पण थोडं वरून जे घेण्याची सवय असते ते तोडण्याची गरज आहे.
त्याच्याशिवाय जे मांस मच्छी जास्त खातात तर प्रोटीन इंटेक आपल्याला थोडंसं लिमिट करायची गरज असते. त्याच्याशिवाय ऑक्झलेट ज्या पदार्थांमध्ये जास्त मिळतं, जसं चॉकलेट झालं, कॉफी झाली, नट्स झाले, या सगळ्यांचं सेवन थोडं कमी करण्याची गरज असते. पण सगळ्यात मुख्य विचारण्यात आलं की सगळ्यात मुख्य काय आहे या सगळ्यांमध्ये, तर सगळ्यात मुख्य पाणीचं सेवन वाढवणंच आहे, ज्याच्यानी मूतखड्याचा त्रास कमी होईल. आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न, तर समजा झाला असेल तर त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? आता एकदा झाल्यावर त्या खड्याला विरघळण्यासाठी कुठले औषधी येत नाही, अनलेस अँड अंटिल तो खडा युरिक ऍसिडचा बनला असेल. युरिक ऍसिड आणि सिस्टीन हे दोनच खडे आहे ज्याला विरघळवण्यासाठी औषधी असतात. पण हे दोन्ही 5% पेक्षा कमी लोकांमध्ये आढळल्या जातात. 95% लोकांमध्ये तो स्टोन कॅल्शियम ऑक्झलेटचा असतो. तर जेव्हा कॅल्शियम ऑक्झलेटचा स्टोन असतो त्याचा उपचार काय लागेल ते याच्यावर ठरतं की त्याचं साईज काय आहे, जसं मी आधी सांगितलं. तर जर तो 5 mm पेक्षा लहान असेल, 6 mm पेक्षा लहान असेल, तर त्याला काहीच उपचाराची गरज नाही. तो पाणीचं सेवन वाढून लघवीच्या प्रवाहात तो बाहेर निघू शकतो. पण जर तो 1 सेंटीमीटर पेक्षा मोठा असेल, 10 mm पेक्षा मोठा असेल, तर 99% त्याला शस्त्रक्रियाची गरज आहे. आणि तो स्टोन कुठे अडकला आहे त्याच्या आधारावर ठरेल की त्याला कुठली शस्त्रक्रिया लागणार आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. थँक्यू. तर सर, एखाद्याला हा त्रास झाला, तपासण्या झाल्या, त्यानंतर त्या व्यक्तीला किडनी स्टोनचा त्रास आहे हे कळलं, त्यानंतर उपचार पद्धती संदर्भात आपण काय सांगाल? नेमकी कशी भूमिका आहे? आता याच्यात उपचार पद्धतीमध्ये जे पण 1 सेंटीमीटर पेक्षा मोठे स्टोन असतात त्यांना आपल्याला शस्त्रक्रियाच लागत असते. औषधी असे कुठलेच नाही आहे जे खड्यांना पाडणार किंवा खड्यांना विरघळणार किंवा त्याची साईज कमी करणार. 1 सेंटीमीटर पेक्षा मोठा जर खडा आहे तर आपल्याला त्याला शस्त्रक्रिया लागणार आहे. आणि शस्त्रक्रिया कुठली लागणार ते याच्यावर ठरतं की खडा लघवीच्या नळीमध्ये अडकला आहे की किडनीमध्ये वर अडकलेला आहे. जर तो वर किडनीमध्ये अडकलेला आहे तर आपल्याला पाठीतून दुर्बीण टाकून त्याला खड्याला काढावं लागत असतो, ज्याला PCNL म्हणतात. आणि जेव्हा लघवीच्या नळीत तो अडकलेला असतो तेव्हा आपण लघवीच्या खालच्या वाटेतनच दुर्बीण टाकून त्याला काढू शकतो लेझरच्या द्वारे, ज्याला आपण URSL म्हणतो. तर खड्यांचा उपचार आता दुर्बिणीद्वारेच होतो, त्याला कुठे पण टाक्यांची गरज पडत नसते. तर यालाच लोक आता लेझर ऑपरेशन जे म्हणत असतो. तर याच्यात लेझरचा उपयोग खड्याला फोडण्यासाठी होत असतो. जेव्हा दुर्बीण टाकतो तो खडा मोठा असल्यामुळे त्याला अख्खा आपण काढू शकत नाही बिना फोडल्याशिवाय, आणि त्या खड्याला फोडण्यासाठी लेझरचा वापर केला जातो. क्रश करून तो काढणार, बरोबर, जेणेकरून त्या व्यक्तीला त्रास होऊ नये आणि कुठेच शरीरावर टाके वगैरे येत नाही. अच्छा, बरं सर, आता जसं स्टोन झालेला आहे एखाद्या व्यक्तीला आणि तो ऑपरेट केलेला आहे, शस्त्रक्रिया झालेली आहे, त्यानंतरही त्या व्यक्तीला तो त्रास हो, नक्कीच. आता ज्यांना एकदा खडे झालं आणि एकदा उपचार करून तो खडा काढला म्हणजे असं नाही की त्याच्यानंतर त्या व्यक्तीला खड्याचा त्रास होणार नाही. मी जसं आधी पण बोललो, काही लोकांचं जेनेटिक्स असतं ज्याच्याने किडनी क्षार जास्त सोडत असतं. सर, आपण थोडं इथे थांबूया, एक फोन येतो आहे. हॅलो. हा, बोला. हा डॉक्टर, दीक्षा कथरकर बोलते, चंद्रपूरवरून. हा, बोला. सर, मला काही प्रश्न विचारायचे होते किडनी स्टोन विषयी. हा, विचारा ना. मला किडनी स्टोन आहे, तर डॉक्टर, किडनी स्टोन झाला असल्यावर त्याला आपण नॅचरली बरं करू शकतो का? स्टोनला नॅचरली बरं करण्याचा कुठलाच पर्याय नाही आहे. म्हणजे मी जसं म्हटलं, 6 mm पर्यंतचा स्टोन असेल तर तो नॅचरली निघून जाईल. त्याच्यासाठी फक्त जास्त पाणी पिण्याची गरज आहे. जास्त लघवी बनली तर लघवीच्या प्रवाहात तो खडा आपोआप बाहेर ढकलला जाईल आपल्या शरीराचा. पण जर तो खडा मोठा असला, म्हणजे 10 mm पेक्षा मोठा असला, तर नॅचरली त्याला क्युअर करण्यासाठी कुठलाच पर्याय नाही आहे. त्याला आपल्याला शस्त्रक्रियाच्या द्वारेच त्याला बारीक करून काढायची गरज आहे. अच्छा, म्हणजे आपण असं काही घरगुती उपाय वगैरे करतो म्हटलं तर तो घरगुती उपाय जे असतात ते म्हणजे जास्त पाणी पिणंच एक घरगुती उपाय आहे, जो लहान खड्यांवर उपयुक्त असतो. पण जर तो खडा मोठा असला तर त्याला कुठलाच घरगुती उपाय त्याच्यावर काम करणार नाही आहे. अच्छा डॉक्टर. हॅलो, नमस्कार सर, मी भावने बोलतोय. हा, बोला. मला सरांना प्रश्न विचारायचा होता. हा, विचारा. सर, ते युरिक मध्ये आग होते आणि जळजळ करते आहे, तर मला किडनीचा प्रॉब्लेम होऊ शकतो काय? बघा, युरिनमध्ये जळजळ जेव्हा होत असते जेव्हा युरिनचं इन्फेक्शन होत असते. आता युरिन इन्फेक्शन मध्ये जरुरी नाही आहे की दरवेळेस खडा त्याच्यासोबत आढळला जाईल.
युरिन इन्फेक्शन स्वतः पण असं होऊ शकतं आणि जेव्हा खडा होतो त्याच्यासोबत सुद्धा युरिन इन्फेक्शन होऊ शकतं. तर लघवीत जळजळ होणं जरुरी नाही आहे की दरवेळेस सोबत खडा आढळला जाईल. तर युरिन आधी आपल्याला युरिन तपासून कन्फर्म करावं लागतं की युरिन इन्फेक्शन आहे का. जर युरिन इन्फेक्शन नसेल तर मग सोनोग्राफी करून आपल्याला एकदा खात्री करून घ्यावं लागते की खड्याचा त्रास नाही आहे. पण फक्त युरिनमध्ये जळजळ असल्याने आपण हे नाही म्हणू शकत की खड्याचा त्रास असेल सोबत. तर बरेच दिवसापासून तर आग होते आहे, पण ते कमी होत नाही पण. आता बरेच दिवसांपासून जर आग असली तर त्याचं कारण काय आहे ते शोधण्यासाठी आपल्याला लघवीचा तपास आणि सोनोग्राफी करून खात्री करून घ्यावं लागेल की नेमकं कारण काय आहे आणि त्याचं तुम्ही ट्रीटमेंट घेतली आहे की नाही. म्हणजे कुठल्या अँटीबायोटिकचा कोर्स किंवा अजून दुसरा काही ट्रीटमेंट घेतली आहे का त्या जळजळसाठी, त्याच्यावर ठरेल की समोर काय करावं लागणार ते. ओके सर, ठीक आहे, धन्यवाद. तर सर आपला विषय सुरू होता की किडनी स्टोन झाल्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या व्यक्तीला परत किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो का? म्हणजे जसं बरेचदा हो, नक्कीच. टेंडन्सी असते ती. बरोबर. जसं मी म्हटलं जेनेटिकच असतं, किडनी क्षार जास्त सोडत असतं, तर ते शस्त्रक्रिया झाल्यावर सुद्धा ते नेहमी जीवनभर त्यांचं जास्त क्षार सोडणार आहे आणि खडा होण्याची शक्यता जास्तच राहणार आहे. तर त्यांना काळजी घेणं गरजेचं आहे की त्यांचं पाणीचं सेवन वाढवणं आणि जसं मी म्हटलं मीठ थोडं कमी घेणं, प्रोटीनचं प्रमाण कमी करणं, ऑक्झॅलेट असलेले पदार्थ, चॉकलेट, नट्स, कॉफी जे असतात त्याचं सेवन कमी करणं, हे सगळं जीवनभर कायम मेंटेन करणं जरुरी आहे. जर हे डायटरी चेंजेस त्यांनी नाही केले तर ते खडे नेहमी परत परत बनणार आणि परत परत त्रास होणार आणि परत परत शस्त्रक्रिया लागणार. आणि जेवढ्या वेळा शस्त्रक्रिया लागणार आणि किडनीला जेवढ्या वेळा इजा होणार तेवढंच किडनीचं काम करण्याची क्षमता जी आहे ती कमी होत जाणार. म्हणून ती कायमता पूर्ण आयुष्यभर त्यांना ती काळजी जपणं गरजेचं आहे. अच्छा. तर सर हा किडनी स्टोन झाला तर शरीरातील अवयवांना बरेचदा धोका संभवतो किंवा किडनीला देखील संभवतो. तर हा धोका नेमका किडनीलाच असतो, किडनी स्टोनमध्ये, बाकी कुठल्या अवयवाला नसतो. जेव्हा किडनी स्टोन एका जागी जाऊन जेव्हा अडकतो तर लघवीचा प्रभाव थांबून जातो. लघवीचा प्रभाव थांबल्यामुळे किडनी तर लघवी बनवतच आहे पण ती लघवीच्या पिशवीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ती वर किडनीमध्ये जमा होते आणि जमा झाल्यामुळे किडनीच्या आतमधलं प्रेशर वाढून जातं. ते प्रेशर वाढल्यामुळे किडनी हळूहळू त्याला सूज निर्माण होते आणि जशी जशी सूज निर्माण होत जाते, जर त्याचा आपण उपचार नाही केला आणि तो अडथळा आपण दूर नाही केला खड्यामुळे, तर ती सूज एका टाइम नंतर इतकी वाढून जाते. ते एका टाइम डिपेंड करतं 6 महिने ते 1 वर्ष ते 2 वर्ष सुद्धा, डिपेंडिंग ऑन पर्सन टू पर्सन. आणि जेव्हा ती एवढा वेळ जर उपचार नाही झाला तर त्या सूज इतकी वाढून जाते की ती किडनी काम करणं एका टाइम नंतर बंद करून टाकते. आणि त्यानंतर त्या खड्याचा उपचार करून काहीच फायदा होत नाही जर किडनीच काम करणं बंद झाली आहे. तर आपल्याला किडनी स्टोनचा उपचार एका टाइम मध्येच करायचा असतो जेव्हा किडनीचं फंक्शन आपण प्रिझर्व्ह करू शकेल. जर एकदाच किडनीच काम करणं थांबून गेलं तर मग त्यानंतर त्याचा उपचार करून पण आपल्याला काही फायदा होणार नाही. अच्छा. सर बरेचदा आपण बघतो की कोणताही आजार झाला तर औषधोपचार, जसा आता आपण सांगितलं औषधोपचार, शस्त्रक्रिया खूप छान पद्धतीने सांगितलं, पण यात मला वाटतं बरेचदा आहार फार महत्वाचा ठरतो. हो, तेच तर. म्हणूनच मी आहारवर जास्त प्राधान्य दिलं की जास्त पाणीचं सेवन करायचं, मीठ आणि प्रोटीन कमी घ्यायचं, वीकली वन्स घ्यायचं आणि त्यासोबत हे ऑक्झॅलेटवाल्या गोष्टी कमी करायच्या. म्हणून आहारवर जास्त प्राधान्य आहे. आहार आणि शस्त्रक्रिया हे मेन उपचार आहे. गोळ्या औषधीचा जो उपचार आहे तो फार लिमिटेड, जेव्हा 6 ते 10 mm चे खडे असतात तेव्हा आपण, आणि तो खडा जर लघवीच्या नळीत खालच्या भागेला जर अडकला असेल तर तेव्हा औषध गोळ्याचा रोल येत असतो. ते औषध गोळ्या काय करतात, जे लघवीच्या नळीचा खालचा भाग आहे त्याला थोडंसं मोठं करतात. 5 mm ची जी नळी असते त्याला थोडं डायलेट करून 6-7 mm ची करतात आणि त्या स्टोनला पास होण्यामध्ये मदत करतात. तर हे 6 ते 10 mm हे जे फिक्स्ड लिमिट आहे, या साईज लिमिटमध्येच गोळ्यांचा मॅक्झिमम उपयोग होऊ शकतो. याच्यापेक्षा मोठे जे खडे असतात त्यांच्यात औषधीचा काहीच रोल आहे नाही. तर या लिमिटमधले जर खडे असेल तर त्याच्यात ते औषधी नक्कीच आपण देऊन त्याला पास करण्याचं अटेम्प्ट करू शकतो. असा प्रश्न विचारू असं वाटतो की बरेचदा म्हणतात की किडनी स्टोन झाल्यानंतर ज्या भाज्यांमध्ये किंवा ज्या फळांमध्ये बिया असतात तसे पदार्थ खाऊ नये. असं नाही आहे. कसं असतं की एकदा खडा झाल्यावर लोक इतके जास्त पथ्य पाळायला लागतात की अर्धे गोष्टी ते खाणंच बंद करतात.
तर ते अतिशय चूक आहे. म्हणजे पूर्णपणे कॅल्शियमचं इंटेक बंद करणार किंवा पूर्णपणे एक प्रकारचं पदार्थच खाणं बंद करणार, पूर्ण प्रोटीन इंटेकच कमी करणार. ते केल्याने त्रास कमी होण्याच्या जागी वाढण्याची शक्यता असते. म्हणून मी आतापर्यंत जे पण सांगितलं आहारमध्ये बदलाव, कुठेच हे नाही म्हटलं की हे पूर्णपणे खाणं बंद करायचं. ते याच्यामुळे आहे की जर समजा मी जसं सांगितलं 95% खडे कॅल्शियमचे असतात, तर मी हे नाही म्हटलं की कॅल्शियमचं इंटेक पूर्णपणे बंद करायला हवं. त्याचं कारण असं आहे की जर आपण कॅल्शियम 100% बंद केलं इंटेक, तर आपल्या शरीरात आपल्या आतडीमध्ये कॅल्शियम जर नाही पोचलं, तर कॅल्शियम न पोचल्यामुळे ऑक्झलेट जो दुसरा कंपाऊंड आहे त्याचं ऍब्झॉर्प्शन वाढून जातं. म्हणजे कॅल्शियम तर शरीरात नाही जाणार, पण ऑक्झलेटचं प्रमाण वाढून जाईल आणि कॅल्शियम नसताना सुद्धा ते फक्त प्लेन ऑक्झलेटचे स्टोन बनणं चालू होऊन जाणार. तर आपल्याला खड्याशी म्हणजे एक प्रकारचा नाही तर दुसऱ्या प्रकारचा खडा बनणार जर आपण एक प्रकारचा आहार पूर्णचपणे बंद केला तर. म्हणून म्हणण्यात जातं की कुठलाच प्रकारचा पदार्थ पूर्णपणे बंद नाही करायचा. तुमचा जो प्रश्न आहे की बियांबद्दल जे असतात ते पूर्ण बंद करायचे का, तर बिया ऑलमोस्ट दर भाज्या आणि दर फळांमध्ये मिळतात आपल्याला. याचं म्हणजे हे नाही आहे की आपल्याला ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी खाणं बंद करायचे. आहारमध्ये मी जर एका शब्दात तुम्हाला सांगू शकलो, तर तुम्ही जर कुठलाच आहार नाही पाळला, फक्त पाणीचं सेवन वाढलं, तर 90% तुमचा जो त्रास आहे, तुम्हाला खड्याच होण्याची जी शक्यता आहे ती टाळू शकता. तुम्हाला कुठल्याच आहारमध्ये पथ्य करायची गरज नाही. फक्त तुम्ही पाणीचं सेवन जास्त करा, बाकीचं आहारमध्ये जास्त काहीच पथ्य नाही पाळलं तरी चालेल, तुम्हाला खड्याचा त्रास नाही होणार. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? कारण आपण बरेचदा बघतो की बरेच गैरसमज असतात. बरोबर, तेच. आता गैरसमज मी दूर करण्याचा प्रयत्न तर केला आहे. त्याशिवाय सगळ्यात मुख्य गोष्ट, जशी मी बोलता बोलता मधात सांगितलं, की जेव्हा एकदा त्रास होतो, पेशंट डॉक्टरांकडे जातो, स्टोन आढळतो आणि त्याच्यानंतर एका टाइम नंतर पेशंट स्वतःहूनच दुखण्याच्या गोळ्या घेतात आणि त्रास होणं बंद होतो. तर माझं फक्त हा एकच पॉइंट समजून सांगायचा आहे की त्रास थांबला, वेदना थांबल्या म्हणजे खडा निघाला अशातला भाग नसतो. त्याला आपल्याला खात्री करून घ्यावं लागते, सोनोग्राफी किंवा एक्सरे किंवा सिटी स्कॅन करून, की तो स्टोन शरीरातनं निघाला आहे. जेव्हा ती खात्री होते तेव्हाच आपण संतुष्ट राहू शकतो की ठीक आहे, आपल्याला खड्याचा त्रास नाही आहे, आपल्याला फक्त पथ्य पाळायची गरज आहे. पण जर तुम्ही त्याला दुर्लक्ष केलं कारण की तुमच्या वेदना थांबल्या, तर खूप जास्त चान्सेस आहेत की तो खडा निघाला नसून एका जागी अडकला आहे आणि तो पुढे जाऊन खूप जास्त तुमच्या किडनीला धोका देण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही या पूर्ण आजच्या टॉकवरून हा एकच जर पॉइंट लक्षात ठेवला की आपल्याला वेदना थांबले म्हणजे खडा निघाला असं नाही, तरी पण खूप आहे. नक्कीच सर खरंच खूप छान सांगितलं सर आपण. तर सर आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि किडनी स्टोन या विषयावर अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली. आकाशवाणीच्या वतीने मी आपली मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच पुढील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार. हॅलो डॉक्टर, तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या सोबत. हॅलो डॉक्टर, विशेष फोन इन कार्यक्रम. हॅलो डॉक्टर, तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या सोबत. हॅलो डॉक्टर, विशेष फोन इन कार्यक्रम.